आज ना कांद्याची लावगड होती. लावगडीचा आजचा आमचा दुसरा दिवस. रोप उपटून झालं, गमेली भरून ठेवली, काही गोण्यांमध्ये भरून. त्यानंतर आता फक्त वावरामध्ये पांगवायचं राहिलं होतं, म्हणजे रोप टाकायचं राहिलं होतं. तर इथं चाललेलं माझं रोप टाकायचं काम. कारण की 1 वाजता लाईट आली की 1 वाजता लाईट येत असते. मग कांदा लावायचं होतं. त्या अगोदर मग रोप टाकून वगैरे रोप टाकायचं काम चाललेलं माझं. त्यानंतर रोप वगैरे टाकलं, कांदं पण लावलं आणि नंतर शूट करायचं लक्षातच राहिलं नाही. कारण की अचानक पाऊस आला आणि ह्या पावसामुळं तर काहीच सुचत नाही आहे शूट वगैरे करायचं. त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला होता आणि खूप हुशार असं पनीर करायचं ठरलं. त्यानंतर मी कांदा चिरीत होते आणि सिद्धीला म्हणलं प्लास्टिकची पिशवी घेऊन ये आणि पापड भर. तर ती प्लास्टिकची पिशवी घेऊन आली आणि कांदा चिरीत बसली. तिच्या डोळ्याची आग झाली. ती म्हणजे तुझ्या डोळ्यात पाणी येत नाही कांदा कापताना? माझ्या तर कसं आलं फार रडायलाच लागली. म्हणजे लय पाणी हे आलं. त्यानंतर माझ्या चपात्या झाल्या, कुरड्या, पापड तळून घेतलं, भात झाला, दूध तापवून ठेवलं. शेगडीवरती पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर इथं माझा कांदा चिरून झाला, तर कांदा परतीत होते तोपर्यंत म्हणलं कोथिंबीर निवडून घ्यावा. शेतातून आज कोथिंबीर आणली होती, साफ करायचंच राहिली होती. तर म्हणलं कांदा परत असतो तोपर्यंत भाजीसाठी जर कोथिंबीर होईन, जेवढी होईन साफ तेवढी. तर माझं कामाबरोबर एक काम असलं दुसरं कामसुद्धा असतं. कांदा परत असतो, उभं राहावं असतं, तोपर्यंत मी कोथिंबीर निवडून घेत होते. तर तुमचं कसं असतं रुटीन ते मला नक्की कमेंट करून सांगा. मग त्यानंतर मग असं पनीर बनवून घेतलं. मग जेवण घ्यायचं होतं. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.